आज सासुरे वैराग येथील साई होमिओपॅथी मेडिकल कॉलेजमध्ये BVGMMS सोलापूर यांच्या वतीने BLS ट्रेनिंग देण्यात आली। यामध्ये विद्यार्थ्यांना CPRचे ट्रेनिंग देण्यात आले आणि गुड सॅमरिटियन ॲपबद्दल माहिती देण्यात आली। त्याचप्रमाणे इमर्जन्सीमध्ये त्यांना 1 नंबर डायल करण्यास सांगितला। इमर्जन्सीमध्ये कोणता नंबर डायल करणार? मी डॉक्टर अशोक अनपट, प्राचार्य साई होमिओपॅथी मेडिकल कॉलेज सासुरे वैराग, तालुका बार्शी, जिल्हा सोलापूर। साई होमिओपॅथी मेडिकल कॉलेजमध्ये BVG महाराष्ट्र इमर्जन्सी मेडिकल सर्व्हिसेस यांच्या संयुक्त विद्यमानाने CPR या विषयावर व्याख्यान तसेच प्रात्यक्षिक सोलापूर जिल्हा BVG मेडिकल इमर्जन्सी सर्व्हिसचे प्रमुख डॉक्टर अनिल काळे सर आणि त्यांची सहकारी डॉक्टर लिंगे सर, डॉक्टर शिंदे सर आदी कर्मचारी या सर्वांनी आमच्या मेडिकल कॉलेजच्या विद्यार्थ्यांना व्याख्यान स्वरूपामध्ये त्यांच्या गुड समिर्टा या ॲपबद्दलची माहिती दिली, तसेच ते ॲप मोबाईलमध्ये डाउनलोड करून घेतले। त्याच्यामुळं आमच्या विद्यार्थ्यांना CPR बद्दलची माहितीही झाली आणि CPR कसा द्यायचा याची पूर्णतः प्रात्यक्षिकही झालं। तसेच ॲम्ब्युलन्समधल्या 2 प्रकारच्या ॲम्ब्युलन्सबद्दलची माहिती त्यांनी दिली, बेसिक ॲम्ब्युलन्स, बेसिक लाईफ सपोर्ट BLS आणि ॲडव्हान्स लाईफ सपोर्ट, आणि त्या ॲम्ब्युलन्समध्ये असणाऱ्या उपलब्ध इन्स्ट्रुमेंट्स आणि त्याच्यामध्ये जी काही यंत्र आहेत, जे उपकरण आहेत, त्याची माहिती दिली। असा जो उपक्रम त्यांनी राबवला BVG इमर्जन्सी मेडिकल सर्व्हिसेस सिस्टीम, तो अत्यंत लाभदायक आहे आणि आमच्या विद्यार्थ्यांना तसेच आमच्या सर्व शिक्षक स्टाफ यांना याच्या उपक्रमामध्ये सहभागी करून घेतलं, याचा मी त्यांना सकशरणीय आहे। याच्यामुळं CPRची माहिती आमच्या विद्यार्थ्यांना झाली आणि ते पुढे समाजामध्ये आपत्कालीन परिस्थितीमध्ये CPR योग्य वापर करतील आणि रुग्णाचे जीवदान देतील अशी मी आशा करतो। CPR कुठे, कधी व कसा द्यावा याबद्दल त्यांनी प्रॉपर इन्फॉर्मेशन दिली। त्यांनी थेरोटिकल पार्ट तर सांगितला, तसेच प्रॅक्टिकलही करून दाखविले। त्यानंतर त्यांनी ॲडव्हान्स ॲम्ब्युलन्स आणि बेसिक ॲम्ब्युलन्स यामधला फरक सांगितला। ॲडव्हान्स ॲम्ब्युलन्समध्ये असणारे इन्स्ट्रुमेंट्स कसे असतात आणि ते कसे हँडल करायचे त्याबद्दल माहिती दिली। यांनी आपल्याला CPR म्हणजेच कार्डिओपल्मोनरी रिससिटेशनची आपल्याला माहिती दिली, तर तो कधी, केव्हा आणि कसा करावा। जेव्हा कुठेही आपल्याला इमर्जन्सी सर्व्हिस उपलब्ध नाही आहे, तिथे एखादा पेशंट जर का कार्डियक अरेस्टमध्ये गेला, तर आपण प्रथमतः त्याची रेडियल व कॅरोटिड आर्टरीतल्या पल्स आपण चेक करणार आणि जर आपल्याला त्याचा रिस्पॉन्स मिळाला नाही तर आपण CPR स्टार्ट करणार। ॲप गुड सॅमरिटन हे त्यांनी आमच्याकडून इन्स्टॉल करून घेतलं, त्यामध्ये आणि त्याची सगळी इन्फॉर्मेशन ते कसं वर्क करतं हे त्यांनी आम्हाला सांगितलं। यामध्ये तुम्ही 108ला कॉल करू शकता, ॲक्सिडेंट झाल्याच्या ठिकाणी तिथला फोटो घेऊन तुम्ही अपलोड करू शकता। फोटो अपलोड केल्यानंतर लगेचच तुमचं GPS ट्रॅक होतं आणि त्या ठिकाणी पेशंटला तात्काळ मदत मिळते आणि ह्या सगळ्या इन्फॉर्मेशननी आम्हाला खूप मदत झाली।